डोंबिवली स्फोटावरून अंबादास दानवे यांनी सरकारवर निशाणा साधलाय। नागरी वसाहतीमध्ये केमिकल कंपन्या असण्यात चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले। तर डोंबिवली MIDC मध्ये टेक्निकल टीम नव्हती असंही दानवेंनी म्हटलेलं आहे। ठाकरेंच्या काळामध्ये कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता, नंतर त्याबाबत कुठलीही पावलं उचलली गेली नाही असा आरोपही दानवेंनी केलाय। अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांना सरकार पाठिंबा देते असा आरोप सुद्धा अंबादास दानवेंनी केला आहे। अंबादास दानवे यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। डोंबिवलीमध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी अंबादास दानवे गेले होते आणि त्यानंतर त्यांनी हे गंभीर आरोप केल्याचं दिसतंय। 2.5 वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती। या भागात अशा पद्धतीनं जवळपास 450 फॅक्टरीज आहे। त्यातल्या 5 फॅक्टरीज ज्या विषारी केमिकलच्या आहेत या इंडस्ट्रियल एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे। काल ऐकलं काही जण काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की आम्ही अंबरनाथला आहोत, परंतु हा निर्णय 2 वर्षापूर्वी झाला। हे आल्यानंतर याच्यावर एक पाऊलही पुढे उचललं गेलेलं नाही। या ॲक्सिडेंटची वाट बघत होते का? एवढ्या 7-8 जणांचा बळीची वाट आपण बघत होतो? कारण हा ॲक्सिडेंट या इंडस्ट्रियल एरियातला पहिल्याने माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 2016-17 पासून 5वा-6वा हा ॲक्सिडेंट आहे। अनेक लोकांचे बळी जातात आणि याला सर्वस्वी जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदार आहे तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।